हे बघा, फणसाच्या गऱ्याची भाजी करणार आहे ना, तर हे गरे साफ करून घेतलेत. परत एकदा काय नाही ना चेक करून घेतलं, तर एवढा थोडा कचरा निघाला. आता हे पाण्यात बुडवून ठेवलं आहे. तर हे 3-4 पाण्यातनं धुणार आणि कुकरला शिजायला लावणार. या आठेळ्या परत एकदा चेक करते काय कचरा नाही ना राहिला आहे. तर हे झाले निवडून गरे. परत एकदा हा कचरा काढून झाला आहे. 3-4 वेळा धुते. तर हे गरे धुवून झाले. 3-4 वेळा पाणी बदललं आहे. आणि आता ह्याच्यात हा अर्धा तांब्या पाणी घालते. आता 4 शिट्ट्या काढू ना ह्याच्या. हो. आता कुकरला शिजत ठेवलं आहे. 4 शिट्ट्या करणार. गऱ्याची भाजी काही जास्त शिजायला वेळ लागत नाही. आता हे गरे वेगळे शिजत ठेवले कुकरला. आठिया वेगळ्या शिजत ठेवणार. आता आठिया परत एकदा चेक करते काय कोशिटा वगैरे राहिला नाही आहे ना, फोलपट वगैरे राहिलं नाही आहे ना. आठिया साफ करून झाले आहेत. थोडंसं हा असं निघाला कोशिटा सालपट. काल साफ केलेलं होतं, फणस साफ केला तेव्हा. तरी परत एकदा भाजी करायच्या आधी एकदा सवयीप्रमाणे बघून घेतलं. आठिया पण नीट साफ करून घेतलेत. आता आठिया वेगळ्या शिजवणार, गरे वेगळे शिजवलेत. कारण फणसाच्या गऱ्याची भाजी करायला गरे पटकन शिजतात, पण आठिळ्यांना शिजायला वेळ लागतो. म्हणून आठिळ्या वेगळ्या शिजवणार. हे पण आता 3-4 वेळा पाण्याने धुतलं की शिजायला टाकणार वाफेवर कुकरला. आठिळ्या धुतलेत. त्याच्यात थोडंसं पाणी घालते. वरण भाताचं साठी म्हणून डाळ पण शिजत लावली आहे. धुतली ती शिजत लावते. आता भात काय डायरेक्ट पातेल्यात बनवीन. कांजी काढून टाकते ना, कारण भाताची मी कुकरचा भात खात नाही. बाहेर पातेल्यात बनवते आणि त्याचे भाताचं पाणी काढून टाकते ना, त्यामुळे तो भात पातेल्यात बनवेन. डाळ शिजत लावते कुकरबरोबर. आठिळ्यांचं लावणार आहे ना, आठिळ्यांसाठी वेगळा कुकर. कारण गऱ्यांबरोबर आठिळ्या लावल्या नाहीत, कारण आठिळ्या शिजायला वेळ लागतो. म्हणून तर आठिळ्यासाठी वेगळं लावते आहे. तर ते कुकर रिकामा राहील आठिळ्यासोबत. म्हणून मग त्याच्यासोबत डाळ पण लावून घेते आमटी करायला. मोठ्या गॅसवर आठिळ्या आणि डाळ शिजायला लावली आहे. डाळ आमटीसाठी आणि आठिळ्या भाजीत टाकायला, गऱ्याच्या भाजीत. आता आपण चेक करूया गरे शिजलेत का. गरा कसा शिजलाय चेक करूया. हे बघा, बोटं चेपी झालाय छान. आता जरा चव पण बघते त्याची. त्याच्यावरनं अंदाज येतो की भाजीला गूळ किती लागेल. साकट भाजी एवढा गूळ लागणार नाही आहे या भाजीला, गऱ्याच्या भाजीला. आता आठिळ्यांच्या पण झाल्यात शिट्ट्या. झाकण निघालं की भाजी टाकते फोडणीला. साकट भाजीसारखीच करायची, तीच पद्धत. फोडणी सेम तीच पद्धत. फोडणी तशीच, जास्त हिंगाची, नारळ भरपूर. फक्त तर या भाजीला गूळ कमी लागेल गऱ्याच्या भाजीला साकट भाजीपेक्षा. कुकरचं झाकण निघालं की भाजी टाकते फोडणीला. शिजली. आठिळ्या पण शिजले. तर भाजी फोडणीला टाकते. ही भाजी एवढी आहे तर मनाने तेल. हे तर एवढं तेल तापत ठेवलं आहे आणि नंतर परत भाजी झाली की वरून तडका परत देणार ना, म्हणून आत्ता एवढंच तेल घेतलं आहे एवढं भाजीच्यासाठी. तेल तापत ठेवलं आहे कढईत. आता भाजीमध्ये घालणारे मी राई, हिंग, हळद, तिखट, हा एवढा गूळ घेतला आहे.
नारळ हा एवढा आहे, हा एवढा सगळा घालणार नाही आहे, ह्यातला अर्धाच नारळ घालणार आहे मी. आणि हे आठळी आहे गरे आणि चवीनुसार मीठ घालणार. आपलं तेल तापलं आहे, गॅस बारीक करते आणि पहिले राई टाकते. तडतड आवाज येतोय बघा. त्याच्यात हिंग घालते. त्या भाजीत हिंग जास्त घालायचा. आम्ही कांदा लसूण घालत नाही ना, त्यामुळे आम्हाला हिंग जास्त लागतं. या भाजीला घालायला आम्ही काही कांदा लसूण घालत नाही. हे एवढी हळद. आम्हाला नाही आवडत या भाजीत कांदा लसूण. आम्हाला भरपूर हिंगाची फोडणी एवढंच आवडतं आम्हाला. आता ह्याच्यात पहिले गरे टाकून घेते, मग आठळ्या टाकून घेते. आता ह्याच्यात तिखट, गूळ, नारळ, मीठ सगळं घालते. आता एवढा गूळ घालते. हा नारळ आहे त्यातला अर्धाच नारळ घालते. म्हणजे 1 वाटी नारळ घातला बस ना. तिखट टाकते आता. हे भरून 4 चमचे तिखट. बास आई, बास 4 चमचे घातलं. आता चवीनुसार मीठ घालते. थोडंसं पाणी टाकलं अजून. गरा शिजताना, आठळ्या शिजताना थोडंसं पाणी टाकलं होतं. तर अजून थोडं पाणी टाकलं आहे. तर बारीक गॅसवर हे भाजी गुळ विरघळायला ठेवते. सारखं ढवळायचं नाही, कारण मग ते गरा मेण होईल. गरा गरा दिसला पाहिजे. गऱ्याची भाजी करायची आहे ना, मग हलक्या हाताने थोड्या थोड्या वेळाने करणार. भाजी झालेली आहे. आता तेल तापत ठेवले, वरून तडका देणार. आम्हाला आवडते अशी फणसाची भाजी वरून तडका दिलेली. परत तेल चांगलं तापलं आहे, त्याच्यात परत एकदा राई घालणार. थोडासा हिंग, थोडीशी हळद, थोडंसं तिखट. झाली फोडणी. आता ही फोडणी भाजीमध्ये टाकणार. म्हणजे भाजी अजून खमंग लागेल. अशी आवडते आम्हाला ही गऱ्याची फणसाची भाजी. फणसाच्या भाजीला असा वरून तडका दिलेला, अशीच भाजी आम्हाला आवडते फणसाची. ही भाजी ढवळून घेते मी. झाली आपली फणसाची भाजी.
गऱ्याची फणसाची भाजी. किती वर्षांनी खाते मी आज. माझी आजी म्हणजे माझी आईची आई, तिच्या हातची मी गऱ्याची भाजी खाऊन झाली असतील 25-30 वर्ष. त्याच्यानंतर मी खाल्लीच नाही, म्हणून मी आज मुद्दामून केली फणसाच्या गऱ्याची भाजी. खाऊन बघतेस? खडपोलीला माझ्या मामाच्या घरी केली आहे मी. मामाच्या घरी राहायला आलो आहे आम्ही खडपोलीला, धाकट्या मामाच्या घरी. झाली फणसाची भाजी तयार. झाकून ठेवलं तर आमटी करते. फोडणीला आमटी करते चिंच गुळाची. डाळ शिजून घेतली ना मगाशी, त्याची चिंच गुळाची आमटी करते. A1 झाली आहे. मी पहिल्यांदाच केली गऱ्याची भाजी. भाजी A1 झाली. तर जेवताना खा. माझी आजी, सुगरण सुंदर आजी, माझ्या आईची आई. माझे आजोबा, ही त्यांची आई, आजोबांची आई. माझ्या मामाने बांधले घर माझ्या आजीसाठी. हे वरती अजून एक खोली आहे. हे किचन. दाखवीन ह्या घराची पण होम टूरचा एक व्हिडिओ बनवीन. माझ्या आजीसाठी मामाने बांधलेलं हे घर आहे. भाकरीचं पिठाचं आदण आलंय. आज नाचणीच्या भाकऱ्या करणार आहे दुपारच्या जेवणात. आदण टाकते. चिंचगुळाची आमटी फोडणीला देऊन झाली आहे. नाचणीची भाकरी, नाचणीची भाकरीचं आधण. पीठ आता हाताने वळलं तर हात भाजतील. आधणाचं पाणी टाकलं आहे ना, गरम पाणी उकळतं. भाकऱ्या मऊ राहतात. मग असं उकळतं पाणी टाकून त्याच्या भाकऱ्या केल्या की भाकऱ्या मऊ राहतात. नंतर गार पाण्याचं आधण टाकलं की ती भाकरी तव्यावरनं काढली की लगेच खावी लागते, नाही तर ती थोड्या वेळाने कडक होते. म्हणून आम्ही अशा गरम पाण्याच्या आधणाच्या भाकऱ्या करतो. ते थोडं गार झालं की मळणार हाताने आणि मग भाकऱ्या करणार. दुपारी जेवायला नाचणीची भाकरी, फणसाची भाजी, ही चिंचगुळाची आमटी, भात. रात्रीचा थोडासा भात शिल्लक आहे. ह्या भाकऱ्या मला, माझ्या आईबाबांना अशा मिळून 5 होतील. आणि ही आता तेजससाठी कणिक मळून ठेवली आहे. तर ही थोडी कणिक जास्त वाटते आहे, तर 5च पोळ्या तेजसपुरीला करणार आहे दिवसभराच्या मिळून. 2 वेळेच्या म्हणून 5 पोळ्या करते तेजससाठी. भाकऱ्या करायच्या की झालं जेवण सगळं तयार. आजचा जेवणाचा मेनू हाच. खडपोलीच्या घरातला फणसाच्या गऱ्याच्या फणसाची भाजी, चिंचगुळाची मिक्स डाळींची आमटी, नाचणीची भाकरी, पोळ्या आणि भात.
असा दुपारी जेवणाचा मेनू. आणि हां, अजून एक येताना रामबंधूचा आटा आणला आहे पापडाचा. आम्हाला उडदाचं डांगर खूप आवडतं ना, त्याचं हे डांगर केलं होतं. आता हे 2 लाट्या आईला ठेवल्यात. आई का आत्ता खाणार नाही, रात्री आमटी भाताबरोबर खाईन म्हणते. आम्ही तिघांनी खाल्लं आता लाट्या. हे आटा आणला उडदाचा रामबंधूचा. हे आमच्या आजीचं कपाट. ह्या कपाटाला आजी कधीच हात लावायला द्यायची नाही, कारण त्याच्यात विरजणं, साई, तूप असं सगळं ठेवलेलं असायचं. ही बेडरूम. हे वरती जिन्याने गेले की अजून एक खोली आहे आणि एक गच्ची आहे. हा विवेकानंदांचा फोटो, मोठा फोटो लावला आहे मामाने घरामध्ये. इथे समोर दिसतंय ना जागा रिकामी, इथे आमचं जुनं घर होतं. त्या घराला खूप वर्ष झाली होती, म्हणजे माझ्या आईबाबा नाही, आई, मामा, मावशी यांच्या लहानपणापासूनचं घर होतं समोर. तर ते घर खूप जुनं झालं होतं, त्याला घुशी वाट लावायला लागल्या होत्या घराला. म्हणून मग मामाने तिथल्या जागेच्या समोर इथल्या जागेच्या समोर हे घर बांधलं आजीसाठी म्हणून. मामाचं आजीवर खूप प्रेम, म्हणून त्याने आजीसाठी म्हणून स्वप्नातलं असं म्हणून एक बंगला बांधला. हे घर म्हणजे आजीसाठी स्वप्नातलं घर असतं ना, तसं एक छान सुंदर बंगला मामाने 2000 साली बांधून घेतला. सगळ्या सुखसोयी सुविधा मुंबईसारखं त्या बंगल्यात मामाने करून घेतलेल्या आहेत. इथे घर होतं आधी जुनं. ही जुनी विहीर आहे. इथे मामाने हा असा नवीन बंगला बांधून घेतला 2000 साली. माझ्या आजीसाठी बांधला. त्या काळी 10 लाख रुपये खर्च आला होता. कारण माझी आजी आजोबा गावालाच राहायचे ना, फक्त गणपतीपुरते मुंबईत यायचे. मामाकडे गणपती मुंबईत असायचा दादरला, तेवढ्यापुरते जायचे, बाकी त्यांना इथेच आवडायचं. म्हणून मामाने हे इथलं घर, जुनं घर खराब होत आलेल्यामुळे डागडुजी करून पण काय होत नव्हतं, घुशी पण घर पोखरायला लागल्या होत्या. म्हणून मामाने शेवटी इथे नवीन घर बांधायचा निर्णय घेतला आजीसाठी. कारण आजीला कोकणात आवडायचं. आता घर तर नवीन दुरुस्त करायला लागणार आहे, की नाही तर बांधायला लागणारच होतं. दुरुस्त करून काय उपयोग होत नव्हता. म्हणून असं नवीन छान घर, सगळ्या सुखसोयी सुविधा मुंबईसारख्या अशा त्या घरात मामाने आजीसाठी घर बांधलं, त्याच्यात केलेले आहेत. आता 10 वर्ष झालेच ह्या घरात का तर कोण राहत नाही. आणि माझी आजी 10 वर्षापासून थकली, मग तिला आम्ही कायमचं मुंबईत आणलं. तोपर्यंत आजी राहत होती इथे 10 वर्षापर्यंत. तिचं ती करून खात होती तोवर. पण तिला होईनासं झालं, तसं तिला आम्ही मुंबईत आणली. कधी माझ्या आईकडे असायची, कधी मामाकडे असायची, कधी मावशीकडे असायची.
माझे आजोबा आधी गेले, आजीच्या आधी गेले. तरी आजी काही वर्ष एकटी राहत होती इथे. शेजारची आमची कामवाली आहे, तिची मुलगी यायची रात्री आजीला झोपायला सोबत म्हणून. पण तिला स्वतःला होईन असं झाल्यावर आम्ही निर्णय घेतला की तिला आता एकटीला ठेवायचं नाही इथे. खूप छान असं सुंदर घर बांधलं आहे मामाने. तेच मामाने ज्या बिल्डरकडनं हे घर बांधून घेतलं, तो बिल्डर पण तेव्हा म्हणाला होता, हेच जर घर मी हे तुम्हाला बांधून दिलं, हेच जर घर रोड टच असतं तर मला किती गिराईक अजून मिळाली असती. भक्कम बांधकाम केलं आहे बिल्डरनी. स्वप्नातलं घर पूर्ण केलं. असं घर, असा बंगला आमच्या ह्या तळेवाडीमध्ये आजूबाजूच्या गावात पण कुठे नाही बघायला मिळाला मला. इतकं छान बांधलं मामाने घर आजीसाठी. इतकं त्याचं आजीवर प्रेम.